मकर संक्रांतीचा सण सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाच्या निमित्ताने साजरा केला जातो. या दिवसापासून सूर्य उत्तरायण होतो, म्हणजेच तो उत्तरेकडे झुकू लागतो. हिंदू धर्मात उत्तरायण कालखंड अत्यंत शुभ मानला जातो. महाभारतातील एक कथा सांगते की भीष्म पितामहांनी उत्तरायण काळाची वाट पाहून आपले शरीर त्यागले होते, कारण या काळात मृत्यू आलेल्यांना मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते. मकर संक्रांती हा सण संपूर्ण भारतात विविध नावांनी आणि पद्धतीने साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण 3 दिवस साजरा केला जातो. 13 जानेवारीला भोगी, 14 जानेवारीला संक्रांत आणि 15 जानेवारीला किंक्रांत. या दिवशी लोक एकमेकांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत तिळगुळ वाटतात, ज्याचा अर्थ आहे की गोड बोलून आपले संबंध मधुर ठेवावेत. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाचे लाडू, गुळपोळी, गुळाची पोळी आणि तिळाचे विविध पदार्थ बनवले जातात. तीळ आणि गूळ हे थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णता देणारे आणि आरोग्यासाठी लाभदायक मानले जातात. या दिवशी तिळगुळाचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि आरोग्य सुधारते. मकर संक्रांती संपूर्ण भारतात विविध नावांनी साजरा केला जातो. पंजाब माघी म्हणून साजरा केला जातो, ज्यात लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. गुजरात उत्तरायण म्हणून ओळखला जातो, ज्यात पतंग उडवण्याची परंपरा आहे. तामिळनाडू पोंगल म्हणून साजरा केला जातो, ज्यात नवीन तांदळाचा भात शिजवून सूर्यदेवाला अर्पण केला जातो. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा संक्रांती किंवा पेड्डा पांडुगा म्हणून साजरा केला जातो. आसाम माघ बिहू म्हणून साजरा केला जातो, ज्यात लोक पारंपरिक नृत्य आणि गाण्यांचा आनंद घेतात. या विविध मकर संक्रांती हा सण भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे प्रतीक बनला आहे. मकर संक्रांतीचा सण केवळ खगोलशास्त्रीय किंवा कृषी महत्त्वाचा नसून तो आध्यात्मिकदृष्ट्याही महत्त्वपूर्ण आहे. या दिवशी सूर्यदेवाची पूजा करून त्याचे आशीर्वाद घेतले जातात. सूर्यदेवाला अर्घ्य देऊन पवित्र नद्यांमध्ये स्नान करून आणि दानधर्म करून लोक आपल्या पापांचा प्रायश्चित्त करतात आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात.